आंदोलनाच्या भूमिकेवर राहू द्या, तुम्हाला किती दिवस लागणार ते सांगा, मनोज जरांगे उपोषणावर ठाम, तर चर्चा करून संध्याकाळपर्यंत सांगणार, विखे पाटील यांचं वक्तव्य. शिंदे समिती आल्यापासून किती नोंदी शोधल्या, जरांगेंचा शिष्टमंडळाला थेट सवाल. महाराष्ट्रात 58 लाख नोंदी सापडल्या आहेत, मग दाखले वाटपात दिरंगाई का, जरांगे आक्रमक. मुख्यमंत्री कार्यालयातून प्रमाणपत्राचं वाटप थांबवण्याचे आदेश, मुख्यमंत्री फडणवीसांना विचारल्याशिवाय कोणती कामं होत नाहीत, जरांगेंचा आरोप. हैदराबाद गॅझेटचं प्रकरण कोर्टात सुनावणीसाठी प्रलंबित, प्रकरण कोर्टात असल्यानं सातारा गॅझेटवरून सध्या वेट अँड वॉचची भूमिका. कुणबी प्रमाणपत्र थांबवण्यासाठी वरून आदेश नाही, फडणवीस प्रमाणपत्र थांबवण्याचे आदेश कसे देतील, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळेच दाखल्यांना उशीर, संबंधितांवर कारवाई होणार, विखे पाटील यांचं वक्तव्य. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून पार्थ पवार आणि भुजबळांमध्ये खडाजंगी. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही, भुजबळ संतापले, तर तुमच्याकडचा विभाग काढून टाकावा लागेल, पार्थ पवार यांचा इशारा. खासदार पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील काही मंत्र्यांकडे टेंडर निधीची माहिती मागवली. गेल्या 6 महिन्यातील माहिती देण्याच्या सूचना, तर पार्थ पवारांच्या सूचनेमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी, सूत्रांची माहिती. कुठल्याही शासकीय कामात हस्तक्षेप केला नाही, पार्थ पवार यांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भात वृत्त फेटाळलं, तर काही गोष्टी समजुतीनं करायच्या असतात, याचा अर्थ आमच्यात वाद झाला असा होत नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती. मंत्री भ्रष्टाचार करतात म्हणून पार्थ पवार यांनी माहिती मागितली असेल, भुजबळ धडाडीचे नेते, त्यांनी खरं काय ते सांगावं, टेंडरवरून झालेल्या वादाच्या चर्चेवर रोहित पवारांचं भाष्य. तटकरे आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही, छगन भुजबळ यांची माहिती. चर्चा होती, वाद झाला असं सांगणं योग्य नाही, हम साथ साथ है म्हणत बैठकीतील वादाच्या चर्चांचं भुजबळांकडून खंडन. आता पाहूया टॉप 9 बातम्या. विधान परिषदेची रणधुमाळी. चर्चा सुरूच आहेत. पुढील 24 तासात विधान परिषदेचं राजकीय चित्र स्पष्ट होऊ शकतं, उदय सामंत यांचं वक्तव्य. तर तिन्ही पक्ष कुठल्या जागांवर लढणार हे उद्या दुपारपर्यंत समजेल. विधान परिषद महायुती एकत्र लढणार असल्याचं तटकरेंकडून स्पष्ट. 2 ऐवजी 3 जागांवर विधान परिषद लढवावी, राष्ट्रवादी नेत्यांची आग्रही भूमिका, सूत्रांची माहिती. पुणे, रायगड, परभणीच्या जागेसाठी दादांची राष्ट्रवादी आग्रही, सुनेत्रा पवार मुख्यमंत्र्यांशी बोलून अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवार उद्या फडणवीसांची भेट घेण्याची शक्यता. महायुतीचं विधान परिषदेचं जागा वाटप जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती. भाजपच्या वाट्याला 10 जागा, सूत्रांची माहिती. धाराशिव, बीड, लातूर विधान परिषदेसाठी राजकीय हालचालींना वेग, भाजपकडून 4 जणांची नावं दिल्ली दरबारी पाठवल्याची सूत्रांची माहिती. बसवराज पाटील, दत्ता कुलकर्णी, अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमप्रकाश शेट्टे यांची नावं हायकमांडकडे पाठवली, सूत्रांची माहिती. मराठवाड्यात महायुतीत विधान परिषदेसाठी पेच कायम, छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरूच, दिल्लीतील बैठकीतही तोडगा नाहीच. मवियामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषद ठाकरेंची सेना लढणार, बाळमाने ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार असणार. हिंगोली विधान परिषदेच्या जागेसाठी ठाकरे गटाच्या उमेदवाराची लवकरच घोषणा. या जागेसाठी पक्षाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात आणि परभणीचे डॉक्टर विवेक नावंदकर इच्छुक असल्याची माहिती. महायुतीत कोकणच्या जागेबाबत अजूनही स्पष्टता नसतानाच आता इथून महेंद्र दळवी यांची कन्या उद्या भरणार अर्ज. या जागेसाठी महायुतीत शिवसेना, राष्ट्रवादीत रस्सीखेच, तर सेनेकडून विकास गोगावले आणि राष्ट्रवादीकडून अनिकेत तटकरे यांची नावं चर्चेत. पालकमंत्री पदासाठी विधान परिषद जागेची तडजोड नको, महेंद्र दळवी आक्रमक. पुणे विधान परिषदेच्या जागेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उमेदवार, शरद पवारांचा श्रीकांत पाटील यांना फोन, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे आदेश. नाशिक विधान परिषदेसाठी गणेश गीते यांनी अर्ज घेतला, जागेवरून महायुतीत तणाव कायम. नाशिक विधान परिषदेसाठी भाजप अंतर्गत चुरस वाढली, गिरीश महाजनांचे 2 निकटवर्तीय उमेदवारीवरून आमने सामने.